आज महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून ह्या ज्या दुर्बल घटकांकरिता कल्याणकारी योजनांचा जो प्रस्ताव आलेला आहे, मला वाटतं खूपच मी अभिनंदन करू इच्छिते सभापती महोदया सलूजा सुतार मॅडमचं आणि तसेच महिला बाल कल्याण समितीचं की त्यांनी ह्याच्यावर खूपच विचारपूर्वक त्यांनी हा प्रस्ताव आणलेला आहे आणि सगळ्या योजना अगदी आजच्या गरजेच्या ज्या असतात महिलांसाठी त्या सगळ्या आहेत. प्रशिक्षण पण त्यांनी तसेच प्लॅन केलेले आहेत आणि म्हणून खूप विचारपूर्वक हे आणलेलं आहे, त्यांचं अभिनंदन. त्याचबरोबर सगळ्या सदस्यांनी खूप छान सूचना मांडलेल्या आहेत आणि त्या सूचनांची अंमलबजावणी आपल्याला करायचीच आहे. कारण काय सगळे तळागाळातल्या महिलांबरोबर आम्ही सगळेच काम करत असतो आणि म्हणून आम्हाला माहिती आहे त्यांची गरज काय असते. आणि मला वाटतं महिला बाल कल्याण समिती एकच समिती आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही महिलांपर्यंत डायरेक्टली पोचू शकतो. कारण अदरवाईज जर का महानगरपालिकेशी आणि जनतेचा जो एक कनेक्ट जो असतो तो ह्या योजनांच्या माध्यमातूनच होत असतो असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या समितीचं जे काम आहे आणि या समितीच्या योजना आहेत त्याच्यासाठी सगळ्या आपल्या शहरातल्या महिला ज्या आहेत त्या वाट बघत असतात की कधी योजना येतात आणि कधी आम्ही त्यांचा लाभ घेऊ शकतो. तर मला वाटतं ह्या सगळ्या सूचना ज्या सगळ्यांनी केलेल्या आहेत, सुधारणा पण काही सुचवलेल्या आहेत, या खूप छान आहेत. आणि म्हणून मी अशी विनंती करते की ह्या सभागृहाच्या माध्यमातून महापौर मॅडम आपण पण एक महिला आहात आणि आपल्यालाही माहिती आहे की ह्याची किती गरज आहे. तर सभागृहाच्या माध्यमातून आपल्याला आम्ही जर का ह्याच्यासाठी प्राधिकृत केलं की जे काही सूचना आज आलेल्या आहेत, सुधारणा ज्या झालेल्या आहेत त्याच्यावर आपण पूर्ण विचार करून त्या सगळ्यांचं त्याच्यावरती कसं काय ती अंमलबजावणी सूचनांसहित या योजनांची करू शकतो. तर आम्ही सभागृह म्हणून आपल्याला प्राधिकृत करतो की हा निर्णय आपण घ्यावा आणि ह्याच्यावरती पुढे अंमलबजावणी करण्याच्या आधी ह्याच्यामधल्या सगळ्यांनी सुचवलेल्या सूचना आणि सुधारणा आहेत त्या कशा काय त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट करू शकतो ते आपण बघावं, एवढीच आपल्याला विनंती करते. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।